लाडकी बहीण योजनेवरून राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापलंय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी योजनेबाबत केलेल्या टीकेला भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। महायुती सरकारने सुरू केलेल्या या योजनेला काँग्रेसने सुरुवातीपासून विरोध केला असून न्यायालयातही धाव घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय। योजनेची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया सुरू असून बोगस लाभार्थी आणि अपात्र नावे वगळण्याची ही नियमित प्रक्रिया असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच काँग्रेससह इतर पक्षांनी सुमारे 14 लाख पुरुषांची नावे या योजनेत घुसवल्याचा गंभीर आरोपही राम कुलकर्णी यांनी केलाय। लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसून गरज भासल्यास निधीत वाढही केली जाईल असा दावा करत वडेट्टीवार यांनी राजकारणासाठी संभ्रम पसरू नये असं आवाहनही त्यांनी केलंय। लाडक्या बहीण योजनेवरून राजकारण करू पाहणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना मला एक विचारायचं आहे की महायुतीच्या सरकारनं लाडकी बहीण योजना चालू केल्यापासून तुमचं पोट दुखतंय। तुम्ही योजनेच्या विरोधात कोर्टात गेला, योजना चालू केल्यापासून रोज आरडाओरड सुरू आहे। मला तुम्हाला एकच विचारायचं आहे, अनेक वर्ष तुम्ही सत्तेमध्ये 1 रुपयाची मदत माता भगिनी महिलांना, गरजू महिलांना कधी केली का? आणि आता योजनेची पडताळणी सुरू आहे, बोगस नावे कमी होतात, ज्या महिला कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला ते नावे कमी होतात। आणि मला हे तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्यासारख्या लोकांनी या योजनेत पुरुषांची नावे घुसवली आणि लाभ घेण्याचा प्रयत्न केला। जवळपास 14 लाख पुरुषांची नावे याच्यात आली, ती पण पडताळणीतून कमी होतं। मला वाटतं सरकारी पडताळणीला विरोध करणं म्हणजे गैरव्यवहाराला पाठबळ देण्याचं काम विजय वडेट्टीवार करत आहेत। मी ठणकावून सांगतो, ही योजना कधीच बंद होणार नाही। तुम्ही संभ्रम निर्माण करू नका, उलट योग्य वेळी निधीमध्ये सुद्धा वाढ सरकार करेल, पण योजना कधीच बंद होणार नाही।